अभिनेत्री क्षिती जोगने आजवर मराठी मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम करत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. शिवाय तिने निर्मिती क्षेत्रातही मोठं पाऊल टाकलंय. नवरा हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची तिने निर्मिती केली. क्षितीने हिंदीमधल्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी या सिनेमात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन अशा कलाकारांसोबत काम केलंय. तर मिसमॅच या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. क्षितीने रॉकी और रानीच्या सेटवरचा रणवीरचा एक किस्सा शेअर केलाय. झिम्मा जेव्हा रिलीज झाला त्यावेळी रॉकी और रानीचं शूटिंग सुरू होतं आणि झिम्मा थिएटरमध्ये जोरदार चालत होता. तेव्हा रणवीरने एक खास गोष्ट केली. क्षितीने दिल के करीब या पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केलाय. झिम्मा रिलीज झाला तेव्हा मी रॉकी और रानी की प्रेम कहाणीचं चित्रीकरण करत होते. तेव्हा झिम्माला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत होता. तेव्हा रॉकीच्या सेटवर सगळ्यांकडून माझं कौतुक करण्यात आलं. रणवीर सिंगने तर झिम्मा हिट झाला म्हणून सेटवर सगळ्यांना पेढे वाटले होते, असं म्हणत तिने रणवीरचंही कौतुक केलं. पुढे तिने कलाकारांबद्दलही सांगितलं की सेटवर सर्वजण खूप चांगले आहेत. शिवाय धर्मेंद्र, जया बच्चन या मोठ्या कलाकारांसोबत काम करता आलं. क्षितीने आणखी एक गोष्ट सांगितली की हिंदीमध्ये जर मराठी कलाकार काम करत असतील तर त्यांना खूप आदर दिला जातो. मराठी कलाकार कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय असतात. ही गोष्ट त्यांनाही खूप आवडते, असं यावेळी क्षिती म्हणाली. क्षितीने सनी, झिम्मा, झिम्मा 2, फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमांची निर्मिती केली आहे. शिवाय यामध्ये अभिनय सुद्धा केलाय. तर ती आता मालिकेतही काम करते. तुम्हाला क्षितीची रॉकी और रानी की प्रेम कहाणी यामधील भूमिका आवडली होती का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.